हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. सुधारणांसाठीच्या माझ्या योजना. पहिले 2 आठवडे अगदी वाईट गेल्यानंतर आजचा दिवस जरा वेगळा उगवला होता. किंवा कदाचित मीच आज वेगळे होते. मी माझ्या मनातले विचार योग्य दिशेने वळवले होते. इथे चालू असलेलं नाटक मी नुसती बघ्यासारखी पाहत राहणार नाही असं मी ठरवलं होतं. इथली व्यवस्था कधीतरी बदलेल का याची चिंता करत बसण्यापेक्षा मीच काहीतरी करायला सुरुवात करणार होते. जे काही शक्य असेल ते मी करणार होते. मग रुग्णालय फक्त स्वच्छ करायचं काम जरी मला जमलं तरी मी ते करायचं असं ठरवलं होतं. रुग्णालयातल्या डॉक्टरांना मी किती प्रेरित करू शकेन याबद्दल मी अजूनही साशंकच होते. पण त्या व्यतिरिक्तही करण्यासारख्या इतर खूप गोष्टी होत्या. डॉक्टरांचं प्रशिक्षण हे जरी माझं मुख्य ध्येय असलं तरी मी परिचारिकांना प्रशिक्षण देण्याकडे आधी लक्ष पुरवायचं ठरवलं. त्याचबरोबर मला इथल्या आधारभूत सुविधांकडे लक्ष केंद्रित करायचं होतं. बराच खोलवर जाऊन विचार करून मी माझ्या योजना आखल्या. पण हे सगळं करण्यापूर्वी एका महत्त्वाच्या बाबतीत तातडीचा बदल होणं आवश्यक होतं. पहिल्या 2 आठवड्यांमध्ये माझं असं निरीक्षण होतं की मी जेव्हा जेव्हा प्रसूती कक्षात जायचे तेव्हा रुग्णाचे नातेवाईक मला बाहेर जायला सांगायचे. त्याकडे दुर्लक्ष करून मी जेव्हा रुग्णबाईला तपासायचे तेव्हा ते माझा हात पकडून मला थांबवायचे. या वर्तनाने मी चांगलीच गोंधळात पडले होते. काही दिवसांनी मी एका आशाला विचारलं, या नातेवाईकांना माझा काय त्रास होतोय? मॅडम, त्यांना वाटतंय की तुम्ही पुरुष आहात. काय? पुरुष? हो मॅडम, कारण तुमचे केस पुरुषांसारखे छोटे कापलेत ना. या खेड्यापाड्यातल्या बायकांनी कधीच अशा छोटे केसवाल्या बायका बघितलेल्या नाहीत. मी सलवार कमीज घालत असूनही आणि टिकली लावत असूनही त्यांना मी पुरुष वाटले होते. माझ्या कामात असाही काही अडथळा येऊ शकतो आणि मला त्यावर उपाय शोधावा लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझे केस तर काही एका रात्रीत अर्थातच लांबसडक होणार नव्हते. त्यामुळे मग बाईसारखं दिसण्यासाठी सगळ्यांच्या नजरेत भरेल अशी मोठी टिकली लावायचं मी ठरवलं आणि सिंदूरही भरायचं ठरवलं. म्हणजे मग त्यांच्या मनात कोणतीही शंका राहिली नसती. हे बाह्य स्वरूपाचे बदल करण्याच्या योजना आखतानाच मला कळून चुकलं की मला माझ्यातही काही बदल करणं गरजेचं आहे. माझ्या भावनांवर ताबा मिळवायला मला शिकायलाच हवं होतं. गेले 2 आठवडे मी इतकी भावनिक कल्लोळात बुडाले होते की माझ्या मनात उपाययोजनांचा विचारच येऊ शकला नव्हता. मी नुसती संतापाने धुमसत राहिले होते. असंच चालू राहणं परवडण्यासारखं नव्हतं. उलट माझ्या भावनांना योग्य दिशेने नेल्यास माझ्या हातून खरोखरच काहीतरी काम झालं असतं. डॉक्टर रविकांत मला कायम सांगत असायचे, तरू, इतना इमोशनल होकर नाही चलेगा. असं केलंस तर तू कामच नाही करू शकणार. मला माझ्या रागावरही नियंत्रण मिळवायला हवं होतं. कारण जर कोणी अन्याय्य वागत असेल तर त्यांच्यावर संतापायचं असा माझा स्वभावच होता. अजिबात वाट न पाहता हातघाईवर येऊन मी आवेगाने काही केल्यास माझ्या आतल्या संतापाला मी वाट करून देईन आणि समोरच्याला जाबच विचारेन हे मला माहीत होतं. पण असं केल्याने कोणतीच समस्या सुटली नसती. डॉक्टर रविकांत नेहमी म्हणायचे, तुम्ही एकटे राहून काहीच मिळवू शकत नाही. तुमच्या आजूबाजूला जे कोणी असेल त्यांच्यासोबतच तुम्हाला काम करावं लागतं. विरोधी शत्रुत्वाची भूमिका घेतली तर समोरचा बचावात्मक पवित्रा घेतो आणि मग काहीच हासिल होत नाही. कोणाचे व्यवहार उघडकीस आणणारी गुप्तहेर म्हणून तू काही तिथं गेली नाही आहेस. तुला काहीतरी भरीव कामगिरी करायची आहे. बऱ्याच वेळा अशा येतील जेव्हा तुला तुझे रागीट शब्द गिळून टाकावे लागतील. आपल्याला चांगले परिणाम मिळवायचे आहेत तर त्याकडेच लक्ष दिले पाहिजे. त्यांचं योग्यच होतं. मी इथं कामं सुरळीत व्हावीत या दृष्टीने आले होते आणि जर त्यासाठी मला माझा पवित्रा, माझी भूमिका आणि माझं व्यक्तिमत्व बदलावं लागणार असेल तर ते करायला मी तयार होते. संतापाने कोणत्याही क्षणी फुटणारा बॉम्ब व्हायचं नव्हतं मला, तर शांतपणे पण सातत्याने प्रज्वलित असणारी ज्योत बनायचं होतं.
माझे मार्गदर्शक डॉक्टर अश्विनीकुमार तुपकरी यांनी मला अनेकदा समजावलं होतं की केवळ आधारभूत सोयीसुविधा विकसित करण्यापेक्षा मनुष्यबळावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कोणत्याही रुग्णालयात काम करणारे कर्मचारीच वरच्या पदावरच्या लोकांनी ठरवलेल्या योजना राबवत असतात आणि त्या चांगल्या प्रकारे टिकण्यामध्येही त्यांचाच सर्वात महत्त्वाचा वाटा असतो. या लोकांशी कसं वागायचं आणि त्यांच्याप्रती कोणती भूमिका ठेवायची याविषयी मी मनातल्या मनात 3 मार्गदर्शक तत्त्व ठरवली होती. पहिलं तत्त्व म्हणजे कोणतंही प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध जोडणं. माझं ऐकलंच पाहिजे असं त्यांच्यावर कोणतंच बंधन नव्हतं हे मला माहीत होतं. त्यामुळे माझं ऐकणं दूरच, मी काय म्हणते त्यावर त्यांनी किमान विचार तरी करावा यासाठी मला त्यांचा विश्वास संपादन करणं गरजेचं होतं. आमच्यात घट्ट नातं निर्माण व्हायला हवं होतं. म्हणूनच पुढच्या काही महिन्यात मी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांबरोबर बराच वेळ घालवला. अनेक वेळा चहा पिता पिता गप्पा मारत मला त्यांची नावं आणि त्यांच्या कहाण्या जाणून घेता आल्या. मला त्यांच्या कौटुंबिक सासबहूच्या गोष्टीही ऐकायला मिळाल्या. बदल घडवण्यासाठी माझ्या दृष्टीने ओटी बाबू, परिचारिका, कारकून, रखवालदार, कोठाराचा व्यवस्थापक, झाडूवाल्या असा प्रत्येक कर्मचारी तितकाच महत्त्वाचा भागधारक होता आणि माझ्या योजनेत मला त्या सगळ्यांनाच सहभागी करून घ्यायचं होतं. मी त्या प्रत्येकाला रोज छान हसून नमस्ते म्हणायला सुरुवात केली. मग त्यांनी माझ्याकडे लक्ष देवो अथवा न देवो, माझ्या ओढून ताणून आणलेल्या उत्साहाने का असेना इथलं उदास वातावरण बदलायचा मी प्रयत्न करत होते. माझं दुसरं तत्त्व म्हणजे गांधीजींचा एक विचार कायम मनात ठेवायचा. ते म्हणाले होते की प्रत्येक मनुष्यात एक दिव्य चमक असतेच. परिस्थिती मनुष्याला क्रूर, भ्रष्टाचारी, बेपर्वा किंवा संशयखोर बनवत असते. जर चांगलं वातावरण मिळालं तर प्रत्येकाला चांगलं व्हायला आणि चांगलं वागायला आवडेल. तर इथल्या लोकांमधल्या याच दिव्य घटकावर विश्वास ठेवून त्यांच्याकरता चांगलं वातावरण निर्माण करायचं माझं काम होतं. म्हणूनच कधीही कोणाशीही बोलताना मी प्रत्येक माणसाच्या मनात दडलेल्या सहानुभूतीला आणि चांगुलपणाला आवाहन करायला लागले. उगाच भव्य दिव्य किंवा नाटकी वाटलं तरी मी बोलताना अगदी ठरवून सारखे सारखे कर्तव्य, सेवा, बदल असे शब्द वापरायला लागले. जणू मी सगळ्यांच्या मनात आशेच्या बियांची रुजवण करत होते. आम्ही सगळे मिळून एक सुंदर स्वप्न साकार करू अशी माझी इच्छा होती. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी या बदलाची जबाबदारी घ्यावी हे माझं अंतिम उद्दिष्ट होतं, कारण तरच काहीतरी साध्य झालं असतं. निवासी डॉक्टर असतानाच्या वर्षांमध्ये मी पाहिलं होतं की जोवर लोक बदलाची मालकी स्वतःकडे घेत नाहीत तोवर चांगले बदल कधीच टिकत नाहीत. म्हणूनच या कर्मचाऱ्यांचा सहभाग मनापासून व्हायला हवा होता. त्यांच्यावर काहीही लादलं गेलं असतं तर तो बदल कधीच टिकला नसता. शेवटी या कर्मचाऱ्यांना समजून घेणं, त्यांच्या समस्या काय होत्या, ते इतके मरगळलेले का होते हे जाणून घेणं माझं तिसरं तत्त्व होतं. त्यांच्यात इतकी निष्क्रियता का आली होती आणि त्यांच्यावर लादलेली कामं काय काय होती हे जर मला समजलं नसतं तर मला पुढे जाताच आलं नसतं. उदाहरणार्थ, आठवड्याचे 7ही दिवस 24 तास पायांमध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांसाठी इथे एकही स्वच्छतागृह नव्हतं, त्यांच्याकडून मी रुग्णांविषयी अनुकंपा किंवा श्रद्धेने काम करण्याची अपेक्षा कशी करणार? DS च्या खोलीत रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात एक अस्वच्छ स्वच्छतागृह होतं, पण तिकडे रात्री जायला परिचारिकांना भीती वाटायची. मॅडम, ड्युटीच्या वेळी आम्ही काहीही खाणं पिणं टाळतो. टॉयलेटच नाही आहे ना, मग बाहेर कुठे जाणार? एका दुपारी परिचारिकांनी मला सांगितलं. ओटीच्या बाहेरची जागा काही कर्मचारी स्वच्छतागृहासारखी वापरतात हे पाहून मला घृणा वाटली होती. पण त्यांच्यासमोर दुसरा काही पर्यायच नाही आहे हे मला त्यावेळी लक्षातच आलं नव्हतं. त्यांच्याविषयी घाईघाईने वाईट मत बनवण्यापूर्वी मी या समस्येचा सकलांगाने विचार करायला हवा होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतागृहांच्या या समस्येने सगळीच व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली होती. गेले काही दिवस मी काहीही सुचवलं तरी एकच उत्तर यायचं,
आम्ही काय करणार मॅडम? सरकारने आमच्यासाठी एक साधं टॉयलेटही दिलं नाही आहे. आम्ही बायका इथे रात्री काम करतो हेही त्यांना कळत नाही. मग आमच्याकडून तुम्ही कसल्या इमानदारीची अपेक्षा करताय? त्यांच्या सवयी बदलायच्या म्हटल्या तर प्रत्येक गोष्ट याच मुद्द्याशी येऊन अडत होती. बदल घडवून आणण्यात हाच सर्वात मोठा अडथळा बनला होता. या दोन गोष्टींमधला संबंध कदाचित पटकन समजणार नाही, पण त्यांच्या सहकार्य करायला नकार देण्यामागचं कारण स्वच्छतागृहांची समस्या हेच होतं. या समस्येवर तोडगा काढायलाच हवा होता. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसमोर इतरही कितीतरी अडचणी होत्या. सुरळीत वीज पुरवठा नसणं, प्राथमिक महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा, प्रसूती कक्षात येणाऱ्या नातेवाईकांच्या महापुरावर कोणाचंही नियंत्रण नसणं, या त्यातल्याच काही समस्या होत्या. या कर्मचाऱ्यांना रोजच लेडी डॉक्टरला बोलवायला त्रास पडत होता. कोणत्याही सुरक्षित साधनांशिवाय आणि डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय त्यांनाच एकट्यांना धोका असलेल्या प्रसूती हाताळाव्या लागत होत्या. या सगळ्यांमुळे हे कर्मचारी थकून गेले होते, वैतागले होते आणि शेवटी बेफिकीर झाले होते. फक्त रुग्णांच्याच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्याही हक्कांची पायमल्ली होत होती. हे समजून घेऊन मला आता काम करायचं होतं. कधीही काढून पाहता याव्यात म्हणून या सगळ्या गोष्टी मी एका कागदावरती टिपून ठेवल्या होत्या. कारण जर मी संतापले तर त्या भरात मला यातलं काहीही आठवणार नाही हे मला माहीत होतं. धन्यवाद.